विशेष करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या बाबतीमध्ये मी दखल घेतली। कोकण रेल्वेचा एकंदरीत आराखडा घेतला तर त्यांच्याकडे काही रोडमॅप नाही। त्याच्यामुळे दोन बाबी आहेत। एक तर कोकण रेल्वे महामंडळ याला स्वतःचा निधी नाही, म्हणून भारत सरकारने एक तर निधी तरी उपलब्ध करावा किंवा कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये विलीन करावी। मग आपोआपच रेल्वे बजेटमधून त्याला मोठ्या प्रमाणावरची निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो। त्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे। ही जी काही बंदरांची कामं आज काय चालू असतील ती कशी गतीने करता येतील हाही प्रयत्न त्याच्यामध्ये राहू शकतो। BSNL जिओ याचं नेटवर्क 5G पर्यंत देण्यासाठी मागच्या 17व्या लोकसभेमध्ये आम्हाला काही अधिकार दिले होते। त्याच्यामध्ये टॉवर उभे राहिलेत पण ते अजून चार्ज झाले नाहीत। काही अधिक टॉवर उभे करावे लागतील। 5G अत्याधिक नेटवर्क संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, राणेसाहेबांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये असेल, हे उभा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये कामं अर्धवट आहेत। एकाच ठेकेदाराकडे अधिक कामं आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचं सूचित केलं आहे। निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे। त्या बाबतीमध्ये पाणीपुरवठा खात्याचे मंत्री, अर्थमंत्री मुख्यमंत्र्यांचा जो संपर्क करणार आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा हर घर नल से जल यासाठी सुद्धा आज राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध नाही। ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगामधून खर्च करावा असं धोरण आहे। हे बदललं जाऊन घराघरामध्ये कनेक्शन द्यायचे असतील तर केंद्राने 50% निधी दिला पाहिजे, राज्याने 50% दिला पाहिजे असा आग्रह राज्याकडे मी धरेन आणि केंद्रामध्ये सुद्धा धरणार। 18व्या लोकसभेत निर्वाचित झाल्याच्या नंतर मधल्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती भारत सरकारने केली होती। राणेसाहेब त्याचे सहअध्यक्ष आहेत। मधली विधानसभेची आचारसंहिता होती, आज दिशा समितीची बैठक बोलवली होती। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सखोल आढावा त्या ठिकाणी घेतला। विशेष करून राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, जलवाहतूक, खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मच्छीमार जेटी, जलजीवन मिशन, रस्ता सुरक्षा समिती आणि त्याचबरोबर भारत सरकारची वयश्री योजना या साऱ्यांचा सखोलपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला। काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आढळल्या, असमाधानकारक काम त्या ठिकाणी आढळलं। पण जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सूचित केलं आहे की या सगळ्या योजनांची काटेकोरपणाने गुणवत्ता आणि दर्जा राखत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडनं आजच्या मीटिंगच्याद्वारे आदेशित त्या ठिकाणी करण्यात यावेत आणि प्रामुख्याने पुढच्या 15-20 दिवसात या जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक जे 65 वर्षावरील आहेत त्यांच्यासाठी जी वयश्री योजना भारत सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय त्यांचे शिबिर आयोजित करण्यात यावीत। गॅस स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष झाल्यावर या खात्याचे मंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली। हरदीप सिंग पुरी, धर्मेंद्र प्रधान या खात्याचे मंत्री होते, त्यांची भेट झाली। त्यांचं असं म्हणणं आहे की रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो, पण शेवटी ती रिफायनरी येऊ शकते आपल्या या पट्ट्यामध्येच। बाकी महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही भागामध्ये रिफायनरीला पोषक अशा पद्धतीचं ते डेस्टिनेशन नसल्यामुळे ती येऊ शकते इकडे। शेवटी इथल्या जनतेने हे आपल्याला ठरवणं आवश्यक आहे। राज्यकर्त्यांनी त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा जनतेजवळ संवाद करून आपण नेमकं काय करू शकतो त्याचा विचार करण्याची गरज आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।